आज या ठिकाणी खूप महत्त्वाच्या विषयावरती मी बोलायला आलेलो आहे. शेवगावमधला तुम्हाला प्रसंग माहीत नसेल की नाथांच्या मूर्तीला या ठिकाणी छेडखानी करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर काय केलं पाहिजे तुम्हीच कमेंट करून मला सांगा की नाथांच्या ज्या काही मूर्तीला आहे त्या मूर्तीची या ठिकाणी विटंबना करण्यात आलेली आहे शेवगावच्या एका मंदिरामध्ये. म्हणजे नाथांचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मूर्तीची या ठिकाणी ज्या नाथांच्या मूर्ती ठेवलेल्या आहे त्या मूर्तींची छेडखानी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनला या ठिकाणी सांगू शकता. तर हा जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग काय आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला सर्व प्रकार या ठिकाणी माहिती होईल. आणि नाथाचा तुम्ही खरंच भक्त जर असाल तर हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिलंच पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवगावमध्ये असलेल्या नवनाथांच्या मंदिराची विटंबना करण्यात आलेली आहे. हे कृत्य अत्यंत क्रूरताशील असून जो कोणी दोषी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर प्रशासनामध्ये या मुद्द्याकडे लक्ष दिले नाही तर संपूर्ण नाथपंथी समाज या रस्त्यावरती उतरणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता शेवगावमध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तुम्ही या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल की हे जे केलेलं आहे की जे पण नाथांच्या ज्या काही मूर्ती आहे त्या मूर्तीवरचं या ठिकाणी बघू शकता मूर्ती या ठिकाणी खंडित करण्यात आलेली आहे किंवा त्या मंदिराचं जे काय ती विटंबना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ह्या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवला होता की शेवगावमध्ये असं त्या ठिकाणी मंदिर आहे नाथांचं, त्या ठिकाणी मूर्तींची या ठिकाणी बघू शकता तुम्ही मूर्ती या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. आणि असंच जर चालत राहिलं तर नाथपंथी समाजामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही. आपल्याला या ठिकाणी नाथपंथाचा जो काय झेंडा आहे तो अटके पार आपल्याला न्यायचा आहे. आपण नाथांचे भक्त आहोत, नाथांचे सर्व प्रकार आपल्याला माहिती आहे आणि नाथांची आपण सेवा करत आलेलो आहे इतक्या दिवस. तर अशा प्रकारचे कृत्य या ठिकाणी झालं नाही पाहिजे. जे कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि अशा पद्धतीने जर ह्याच्यावरती सर्व कारवाई जर झाली नाही तर आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनला या ठिकाणी सांगू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे पण नाथपंथी आहेत किंवा नाथ संप्रदायामध्ये आहेत किंवा नाथांची भक्ती करत आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना समजेल की शेवगावमध्ये काय प्रकार घडलेला आहे. नाथांच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या खंडित करण्यात आलेल्या आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवून देईल आणि या ठिकाणी मी तुम्हाला थंबनेलमध्ये पण हे लावल कशा प्रकारचे कृत्य या ठिकाणी झालेलं आहे. थंबनेलमध्ये सुद्धा दाखवतो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना कळेल. आणि नाथपंथांचा जे काय या ठिकाणी बघू शकता नाथपंथी सर्व जमतील आणि ह्याच्यावरती काय जो मार्ग आहे तो निघेल. आणि असं कधी भविष्यामध्ये परत होणार नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. ठीक आहे, तर एवढं सांगून जाताना माझी तळमळीची विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सर्व प्रकारे हा लोकांना समजला पाहिजे की शेवगावच्या मंदिरामध्ये नवनाथांच्या मंदिरामध्ये काय काय झालेलं आहे किंवा कशा प्रकारची या ठिकाणी त्या ठिकाणी जे मूर्त्या ज्या खंडित करण्यात आलेल्या त्या कशा प्रकारे करण्यात आलेल्या हे सर्व लोकांना या ठिकाणी समजेल. मी फोटो पण शेअर करतो व्हिडिओमध्ये. आणि सर्व प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्याबद्दल आता काय केलं पाहिजे तुम्हीच मला कमेंट करून या ठिकाणी सांगा. जाताना तुम्हाला एवढंच सांगेन की आपण नाथपंथी आहोत, आपल्याला नाथांचा प्रसार करायचा आहे. नाथांची सर्व काही माहिती आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचायची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या विषयावरती बोललं पाहिजे. आणि हा विषय परत झाला नाही पाहिजे, असा प्रकार परत या ठिकाणी घडता कामा नाही. त्यासाठी आपल्याला एकत्र या ठिकाणी यायचं आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत लोकांना. ठीक आहे, जाताना तुम्हाला एवढं सांगेन अलख निरंजन आदेश.